पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय नमस्कार, मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अंगत पंगत. मंडळी, आजच्या भागात आपण नवीन रेसिपीज शिकणार आहोत आणि आजचा आपला मुख्य घटक असणार आहे टोमॅटो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्या भागाला, वदनी कवळ. वदनी कवळामध्ये आपण कुठली पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत विचारूयात आपण शेफला. शेफ, आज कुठली पारंपरिक रेसिपी बनवायची आहे? तर टोमॅटो हा फारच ना सायली बेसिक इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही कुठलीही ग्रेव्ही घ्या, टोमॅटो हा असतोच. तर आज आपण टोमॅटो वापरून मला परत काहीतरी झणझणीत खायची इच्छा होत होती आणि बरेच दिवसात शेव भाजीचा कार्यक्रम झाला नव्हता, म्हणून आज बनवूया सेव टोमॅटो भाजी. मग शेव भाजीची माझी अत्यंत फेवरेट आहे. अशी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगदी बघूया. सोपं आहे. बरं, सर्वात मेन इन्ग्रेडियंट पहिला शेव, ऑफकोर्स टोमॅटो. तर हे 2 टोमॅटो मी साध्या मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याची प्युरे बनवून घेतले. बर. सुकं खोबरं 1 वाटी, त्याच्यानंतर आलं, लसूण, थोडीशी धनेपूड, मोहरी, मेथी दाणे, मीठ तर आहेच, थोडं मिरची पूड, कोथिंबीर, जिरे आणि हा काळा मसाला, कापलेला कांदा. वा. आणि मी म्हटलं तसं झणझणीत आपल्याला आवडतं, तर मी त्याच्यासाठी हिरवी मिरची वापरणार आहे. बर. परत एकदा माझ्या आजीची आणि माझी लाडकी पितळेची कढई. त्याच्यात आपलं हे जे सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं. बर. तर आता खमंग झालेलं आहे सुकं खोबरं, हो. छान तांबूस रंग आलाय. तर हे काढून घेऊया. आता याच कढईत आपल्याला पुढचा जो क्रम आहे तो म्हणजे कांदा सुद्धा आणि आलं सुद्धा आणि लसूण सुद्धा भाजून घ्यायचंय. बर. हलकसं परतून घ्यायचं राहतं. थोडं तेल दे ना मला. आता हा कांदा आपण घातलेला आहे. या कांद्याबरोबरच एक मी मगाशी म्हणालो तसं 5-6 लसूणच्या कळ्या आणि आलं. आता आलं काय आपण हे सगळं वाटूनच घेणार आहे, त्यामुळे फार बारीक कापायची काही गरज नाही. बर. आल्याचे तुकडे अगदी तुम्ही अशा हातानेही तोडले तरी चालेल. ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं सगळेच मिरची वापरतात असं नाही, तर 1 मिरची इनफ आहे. बघ, कारण तिखट तर आपण त्याच्यात घालणारच आहे. बर. हा, आता मुख्य म्हणजे कांदा परतायला तेलात किंवा त्याचा रंग बदलायला थोडा वेळ जातो. तर काय करायचं, आधीच कांद्यात मीठ टाकून घ्यायचं. बरोबर. तर आपला आता कांदाही छान परतलेला आहे. ह्यालाही आपण काढून घेऊया. तर हे थोडंसं आपण हलकसं थंड करायला ठेवूया 2-5 मिनिटं. कारण जर ब्लेंडरमध्ये केलं तुम्ही कुठलीही गरम वस्तू, तर झाकण उघडण्याचं त्याच्यात ती स्टीम तयार होते, वाफ तयार होते, त्यामुळे झाकण उघडून सगळं बाहेर येण्याचं एक शंका असते. मी प्रयत्न करणार आहे बरेच वर्षांनी या पाटा वरवंट्यावर. तर चला आपण थोडासा हा मसाला घेऊया. एकत्र घेतलं सगळं तर ह्याच्या बाहेर जाईल, त्यामुळे छान हा मसाला घेऊन ह्याच्यात अजूनही पाणी मी नाही टाकलंय. तर हे चालू करूया. वाटल्यास तुम्ही एखाद चमचाभर पाणी त्यात ऍड करू शकता, जास्ती नको, कारण परत हा मसाला जो आहे हा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे, म्हणून अगदी 1 चमचाभर पाणी चालू करूया. ऑफकोर्स ह्याला वेळ लागणार आहे. मिक्सरचं काय स्पीड ह्याला येणार नाही, पण चव ह्याची गॅरंटी मी नक्की घेतो, कारण पाटावर वरवंट्यावरती केलेली कुठलीच गोष्ट चुकत नाही. बरोबर. तर चला, वेळ लागला पण छान वाटण तयार झालेलं आहे. तर चला आता काय करायचंय, तीच कढई परत घ्यायची आपल्याला. तेल अगदी भरपूर वापरायचं. हो. तर चालू करूया मोहरीने. तेल गरम झालंय की नाही बघूया. मोहरी तडतडते, म्हणजे तेल छान गरम आहे. पहिले मोहरी, मग थोडंसं जिरं, थोडेसे मेथीचे दाणे हे आपण त्यात घातलेले आहेत. आता हा जो मसाला केलेला तो लगेचच त्याच्यात आपण टाकून घेऊया. तर हे 2 टोमॅटो, हे कच्चे टोमॅटोज आपण मिक्सरमधून काढून घेतलेले. कच्चे अगदी मिक्सरमधनं 2 टोमॅटो आपण कच्चे काढून घेतलेत. आणि हे शिजवता तरी येण्यासाठी ह्याच्यात गरम पाणी घालायचं असतं. त्यामुळे इकडे
गरम पाणी. ओके. छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे वा. आणि टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. तर आता याच्यात आपण जे मसाले आहेत ते ऍड करूया. मी म्हटलं तसं हा माझ्या आईचा स्पेशल मसाला. त्याच्याच बरोबर थोडस मिरची पूड, हा तिखट. आपण आता धण्याची पूड घातली आहे शेवटी. बर. तर फक्त आपण हे छान भाजून घेतोय म्हणजे यातलं तेल सुटावं. पाणी पाणी गरम तापलंय? झालेलं आहे, आधण आलेलं आहे त्याला. तर आता गरम पाणी. काय होतं, पाणी जर गरम नसेल तर परत ते मसाल्यात मिक्स होणार, ओके. मग त्याची तर्री येणार. तेवढी तर्री कमी निघते. पण ही ट्रिक आपण सगळ्याच भाज्यांना साधारण वापरू रस्सामध्ये शकतो. सगळ्यालाच ज्याला पण वापरू तर्री शकतो. हवी हा. आहे त्याला तुम्ही ही ट्रिक वापरू ओके. शकता. हे बघ, लगेच ह्याच्यावरती तर्री आलेली आहे. एक उकळी येऊन देऊ दे त्याला फक्त. वा. चला, छान उकळी आलेली आहे. तर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता ही, आणि ह्याच्या जर तू थिकनेस बघितली तर काही लोकांना ही पातळ आवडते, बरोबर. काही लोकांना घट्ट आवडते. मीडियम ठेवूया आपण. परत आत्ता टाकताना ही शेव कडक वाटेल आणि ग्रेव्ही जास्ती वाटेल. पण जसा वेळ जातो तसं बेसन असल्यामुळे ही शेव ह्याच्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेते आणि भाजी तेवढीच घट्ट होत जाते. वा. त्यामुळे लगेच बनवायची आणि अशी लगेच ती वाढायची. ती वा. गरम आहे. क्या बात. आता टेस्ट करायची फक्त पाळी आहे तुझी. सुंदर. आणि मला सांगायची कशी आहे. चला. लेडीज फर्स्ट. झणझणीत, चमचमीत, चविष्ट अशी झालेली आहे. क्या बात आहे. खूप सुंदर. आता ही चमचमीत शेवभाजी मी खाते हे बघून तुम्हाला ती बनवावीशी वाटतच असेल, पण ती बनवण्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागेल. तर पटकन वही पेन काढा, लिहून घ्या किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या, पण साहित्य आणि कृती तुमच्या जवळ असू द्या. शेव भाजीसाठी लागणारं साहित्य: जाड मसाला शेव 250 ग्रॅम, टोमॅटो पेस्ट 1 वाटी, सुके खोबरे 1 वाटी, चिरलेला कांदा 1 वाटी, हिरवी मिरची 1, आलं 1 इंच, लसूण 7 ते 8 पाकळ्या, धणेपूड 1 मोठा चमचा, मोहरी 1 मोठा चमचा, मेथीचे दाणे 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, मिरची पूड 1 मोठा चमचा, कोथिंबीर 1 वाटी, जिरे 1 मोठा चमचा, काळा मसाला 1 मोठा चमचा. कृती: प्रथम एका कढईत सुके खोबरे लालसर भाजून घ्या. याच कढईत तेल घेऊन त्यात कांदा, लसूण, आलं, मिरची व मीठ घालून परतून घेऊन भाजलेले सर्व साहित्य थोडेसे पाणी घालून वाटून घ्यावे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, मेथीचे दाणे, वाटण व टोमॅटो पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. नंतर त्यावर काळा मसाला, मिरची पूड व धणे पूड घालून परतून घेतल्यावर त्यात गरम पाणी घालून रस्सा शिजवून घेऊन त्यामध्ये कोथिंबीर व शेव घालून मिसळून घ्यावे. गरमागरम शेव भाजी तयार आहे. आता शेव टोमॅटोची भाजी तर आपण बघितली, पण आता आपल्याला मिक्स मेजवानी बनवायची आहे. तर काय असणार आहे आज? टोमॅटो पासून आपण फ्युजन कुठली रेसिपी बनवतोय? टोमॅटो आपला मेन घटक आहे. आपण मखनी ग्रेव्ही बनवणार आहे, पण त्याच्याबरोबर पनीर किंवा भाजी न घालता पास्ता त्यात बनवणार आहे. पास्ता? येस. क्या सो बात है. फ्युजन आहे. बर. तर चालू करूया. पहिले कांदा टोमॅटो, क्रीम आहे, बटर आहे, काजू आहे, थोडीशी मिरी, इकडे मध थोडंसं, गरम मसाला, कसुरी मेथी, इकडे मिरची पूड, थोडंसं लसूण, मीठ, हिरवी वेलची, नंतर इकडे आहे धने पूड, हळद, जिरं आणि अद्रक म्हणजेच आलं. बरोबर. ओके. तर तसं बऱ्यापैकी साहित्य ह्या सगळ्यासाठी लागतंय, पण बरोबर, मला असं बरोबर. वाटतंय की कृती सोपी असेल. हा, कारण सगळ्याच गोष्टी एकत्र आपल्याला ग्रेव्हीत बनवायला लागतात. ओके. आणि पास्ता वेगळा उकळून घ्यायचा असतो. बरोबर. तर दोन्ही सुरुवात एकत्र करूया? चालू करतो मी. हो. Yes. तर सर्वात पहिले आपल्याला पास्ता उकळून घेऊया. तर पाणी इकडे उकळत आहे. याच पाण्यात पास्ता उकळताना नेहमी थोडंसं आधीच मीठ घालून घ्यायचं बरोबर. आणि थोडंसं वाटलं तर तेल, तेल. अगदी थोडं त्याच पाण्यात टाकून घ्यायचं. हा पास्ता टाकायचा. आता या पॅन मध्ये आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया. सगळं पाण्यात आधी शिजून घ्यायचंय. बर. तर कांदा,
टोमॅटो, काजू, काजू नसेल तर बदामी वापरू शकता, काजू बर. तुकडाही वापरू शकता, बर. जिरं थोडंसं, थोडीशी हळद, नंतर मिरची पूड, लसणाच्या एक 3-4 कळ्या, बर. ही धनेपूड, वेलची म्हणजे हिरवी वेलची 1-2-3, ओके. हे सगळं टाकून थोडीशी कसुरी मेथी म्हणजे ही सुकलेली एक मेथी येते, हा. मीठ आणि आलं थोडंसं. आता तर साहित्य सगळं आपलं घेऊन झालंय. हो. आता ह्याच्यात पण आपल्याला पाणी टाकायचंय, बर. ओके. त्यामुळे सगळं पाणी घेऊया बर. आणि याच्यावरती झाकण लावून ते छान 12-14 मिनिटं उकळू दे, कारण आपल्याला सगळे जे घटक आहेत ते एकदम ग्रेव्हीसाठी मऊ पाहिजे. बरं, पास्ता उकळल्यानंतर त्याला परत 2 पद्धतीने आपल्याला काढता येतं. तर आता मी इकडे जसं काढतोय तसं गरम पास्त्यात फक्त तेल टाकता येतं किंवा थोडंसं थंड पाणी सोडायचं. बरोबर. थंड पाणी सोडल्याने काय होतं, कुकिंग जे आहे, जे शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच बंद बरोबर. होते. ठीक आहे. आणि परत मी मगाशी दाखवलं तसं थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेऊन हा. त्याच्यावरती असं स्प्रिंकल ज्याला म्हणतो आपण बर. ते करायचं, म्हणजे तो चिटकणार नाही. करेक्ट. चल, हा पास्ता काढून घेतो. इंटरवलच्या आधीचा पार्ट झालेला आहे आणि इंटरवल नंतर ग्रेव्ही येणार आहे. ग्रेव्हीचा तर इतका सुगंध येतोय. हा 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 हा. वा, दिसते सुद्धा किती छान. अगदी. मस्त. थोडंसं याच्यात आपण बटर सोडू शकतो, ओके. म्हणजे जास्ती आपल्याला नंतर घालायचं, पण हलकंसं. ह्याच्यात आपल्याला काय बघायचं, बाकी सगळं तर शिजणार, फक्त टोमॅटो आपला गळलाय की नाही बघायचं. साधारणतः ओके. गळलाय. त्यामुळे आता आपण ह्याची एक पेस्ट म्हणा किंवा याचं एक स्मूथ मिक्सचर बनवू शकतो. ओके. चला, तर आता हे छान एकदम मऊसर स्मूथ असं पेस्ट झालेलं आहे. येस. आता ही ग्रेव्ही ही फिनिश करायला त्याच्यात थोडासा गरम मसाला, ओके. थोडीशी कसुरी मेथी, आणि बरेचसे लोक साखर वापरतात मखनीमध्ये, पण खरं वापरायचं असतं थोडंसं मध. हलकासा त्याला एक नॅचरल नैसर्गिक गोडवा यावा हा. म्हणून मध वापरायचं. आता त्यात बटर. तर बटर काय तुमच्यावरती आहे. फक्त जर बटर वापरणार असाल जास्ती तर मीठ कमी ठेवा, कारण बटरमध्ये हे मीठ असतंच. आणि सर्वात शेवटी आता त्यात क्रीम. आहा. तर आता छान आपली ही ग्रेव्ही झालेली आहे. थोडंसं चीज टाकूया. मी पार्मेझान वापरतोय, ऑथेंटिक इटालियन चीज आहे, पण अगदी मखनी बनवायला तुम्ही प्रोसेस चीज टाकलं आपलं रेग्युलर काहीच हरकत नाही. सो चीज टाकायचं शेवटी, म्हणजे पास्ता जो आहे ना आपला तयार झालेला आहे. आता सर्व करूया. त्याच्यावरती थोडंसं परत असं हलकंसं चीज टाकलं आणि वरतून फ्लेवर के लिए थोडासा ऑलिव्ह ऑइल. ओके. ती टेस्टलाच नाही पण ती दिसायला पण छान पाहिजे. वा. आता कशी दिसते, क्या बात. आता खाऊन बघ. इतका सुंदर सुगंध आहे. कशी आल्या. अतिशय क्रीमी. आणि पास्ता अशा ग्रेव्हीमध्ये मी पहिल्यांदा खाल्लाय. क्या बात. तुम्हालाही तो करून बघायचा आहे आणि खाऊनही बघायचा आहे हे मला कळतं इथे. त्यामुळे त्यासाठी साहित्य आणि कृती तुम्हाला लिहून घ्यावी लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या आणि पटकन हा पास्ता घरी बनवून बघा. अतिशय कमाल आहे. मखनी पास्तासाठी लागणारं साहित्य: पास्ता 200 ग्रॅम, क्रीम म्हणजेच मलाई 1 वाटी, बटर म्हणजेच लोणी अर्धा वाटी, बारीक चिरलेला कांदा
1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 2 वाटी, काजू अर्धी वाटी, मिरी पूड 1 छोटा चमचा, मध 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, कसुरी मेथी 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, लसूण 5 ते 6 पाकळ्या, मीठ चवीनुसार, वेलची 3 ते 4, धणेपूड 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, जिरे 1 मोठा चमचा, आलं 1 इंच, चीज, ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम एका भांड्यात पास्ता उकडून घ्यावा. नंतर एका पॅन मध्ये कांदा, टोमॅटो, काजू, जिरे, हळद, मिरची पूड, लसूण, धणेपूड, वेलची, कसुरी मेथी, मीठ, आलं, पाणी व थोडंसं बटर घालून शिजवावे. हे शिजवलेले मिश्रण मिक्सर मध्ये किंवा ब्लेंडरने वाटून घ्यावे. वाटलेल्या ग्रेव्ही मध्ये गरम मसाला, कसुरी मेथी, मध, बटर, क्रीम व पास्ता घालून चांगले मिसळून घेतल्यावर चीज व ऑलिव्ह ऑइलने डिश सजवून गरमागरम मखनी पास्ता सर्व्ह करा. आता आपलं सेगमेंट आहे साता समुद्रा पार. बरोबर. तर साता समुद्रा पार अशी कुठली रेसिपी आज आपण शिकणार आहोत? आज मला एक हलकफुल गरमी बरीच आहे तर एक छानसं सॅलड बनवेन म्हणतो. क्या बात आहे, वा. त्याचं नाव आहे टोमॅटो मोझरेला सॅलड. क्या बात आहे. मग ह्यासाठी लागणारं साहित्य बघूया. अगदी सोपं आहे. छान लाल बुंद टोमॅटो आपण घेतलेत त्याच्यासाठी. मोझरेला चीज आहे, बेसिल, ऑलिव्ह ऑइल आहे, परत काही लसणाच्या पाकळ्या, काजू, थोडे मिक्स्ड हर्ब्स, लिंबू आणि मीठ तर लागतच. येस, चला तर सुरू पटकन करूया. सुरुवात करूया. पहिले फक्त मी काय करतोय सायली माहितीये, सगळे टोमॅटो रोस्ट करून घेतोय. ओके, म्हणजे फ्लेवर पण छान आहे. वा. तर एक 4-5 टोमॅटो आपण घेऊया. त्याला थोडंसं ऑलिव्ह ऑइल लावायचं. ऑलिव्ह ऑइल ओके, पण लावून घेतोय आणि थोडंसं मीठ लावतो म्हणजे ते साल लवकर निघतं. मी एक भाजून घेतो. चला आता ह्याची सालं सालं काढून घ्यायची? घेऊया. आता पुढे काय करणार आहोत आपण? टोमॅटोची सालं आपली काढून झाली. आता मी म्हंटल मगाशी तसं त्याचं ड्रेसिंग बनवायचं. चला, तर ह्याच्यात आपण काय काय घालणार आहे पहिले, तर आपण ही बेसिल घेतोय. ही स्वीट बेसिल आहे, ओके, खायची. थोड्याशा लसूणाच्या पाकळ्या, 1-2 ते 3 साधारणतः एवढ्या बेसिलला. त्यात काजू. आता काजू आपण काय टाकतो, थोडीशी टेस्ट रिच पण होते बरं. आणि हे ब्लेंड करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक घटक मिळतो, नाहीतर बेसिल फारच असं पातळ होऊन जातं. आता काय आपण टाकतोय, थोडेसे मिक्स्ड हर्ब्स, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. आता ह्याचं प्रमाण काय, समजा 2 वाट्या भरून जर आपल्याकडे बेसिल असेल तर साधारणतः 1 वाटी आपल्याला ह्याच्यात. अच्छा, 1 वाटी अख्खं ऑलिव्ह ऑइल. आणि थोडंसं काळी मिरी वाटली तर तुम्ही टाकू शकता. तर थोडी काळी मिरी. आणि आता हे सगळं आपल्याला ब्लेंड करून ओके. घ्यायचं. आता हे छान ब्लेंड करून घेतो आपण. हे या वाटीत काढून घेतो. आपल्याला एक टोमॅटो स्लाइस करायचे आणि चीज स्लाइस करायचे. आता प्रेझेंटेशन तर बऱ्याच पद्धतीने करता येतं. पहिले चीज स्लाइस करून घेऊया. हो, फक्त ऑल्टरनेट स्लाइस आपल्याला लावायचे, म्हणजे चीज टोमॅटो. ओके, सुंदर दिसतंय ना, दिसायला पण छान दिसतं. हो, मध्ये येलो कलरची भोपळा, लाल आणि पिवळ्या कलरची भोपळा मिरची असते, ती थोडीशी, म्हणजे काही तुम्ही छान शोभेला दिसेल असं वापरू शकता. वा. तर हा आपला पातीचा कांदा, बरोबर. आणि मगाशी जे आपण ड्रेसिंग बनवलेलं ते आता ह्याच्यावरती छान असं ओतायचं. छान सुरेख दिसतंय. हो, आता तू खाऊन मला सांगायचं कसं आहे. Yes. वा, नाव चला. ऑल युअर्स. आता मी टेस्ट करते पटकन. हे
तर ह्याच्यामध्ये चीजही आलं पाहिजे, टोमॅटोही चीजही आलं पाहिजे, ड्रेसिंग पण आलं पाहिजे. ड्रेसिंग पण आलं पाहिजे. केवढं काम असतं मला. हो वा, आवडलं. ऑलिव्ह ऑइल हे ड्रेसिंग मध्ये ह्याची काहीतरी वेगळीच एक मजा आहे. इट गोज व्हेरी वेल. म्हणजे त्याचा जो फ्लेवर फ्लेवर खूप छान आहे. आणि बेझिल हे माझं फेवरेट आहे, त्यामुळे हे सॅलड मी आत्ता लगेच इथे संपवणार आहे. पण तुम्हाला ते बनवण्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागेल. पटकन वही पेन घ्या किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. टोमॅटो मोझरेला सलाडसाठी लागणारं साहित्य: टोमॅटो 4 ते 5, मोझरेला चीज 200 ग्रॅम, बेझिल म्हणजेच खायची तुळस 4 ते 5 पाने, ऑलिव्ह ऑइल 1 वाटी, लसूण 8 ते 10 पाकळ्या, काजू 50 ग्रॅम, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा, लिंबू 1, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम टोमॅटोला ऑलिव्ह ऑइल व मीठ लावून सर्व टोमॅटो भाजून त्यांची साले काढून घ्यावी. नंतर खायची तुळस, लसूण, काजू, मिक्स हर्ब्स व मीठ हे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस व मिरपूड घालून एकत्र मिक्सर मध्ये वाटून ड्रेसिंग बनवून घ्यावे. भाजलेला टोमॅटो व चीजचे काप करून हे काप एकमेकांवर रचून त्यावर ड्रेसिंग घालून घ्यावे. बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीने सजवून हे टोमॅटो मोझरेला सलाड सर्व्ह करावे. तर मंडळी, टोमॅटो वापरून आज 3 रेसिपीज आपण शिकलेलो आहोत. अजून बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला शिकायच्या आहेत, त्यामुळे ही पंगत कधीच चुकवू नका. हो, पण निरोप घेण्याआधी आजची आपली स्पेशल टिप म्हणजे आपण जेव्हा हिरव्या भाज्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना हे जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते अशाच ठेवण्यापेक्षा एखाद्या ओल्या कपड्यात किंवा कागदात जर आपण ठेवल्या तर ते जास्ती वेळ ताज्या राहतात. तर अशाच ठेवा. वा, या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा. वेगवेगळे पदार्थ बनवत राहा आणि खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.